आणि यानंतर आपण वळूयात महाराष्ट्रभरातल्या आजच्या दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार पुढे काय करणार? गेले काही दिवस हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सातत्याने चर्चेला जातोय आणि याचं कारण आहे छगन भुजबळ यांची नाराजी। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यावर नाराज आहेत। आज भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। 10-12 दिवसांमध्ये या मुद्द्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्याचं भुजबळांनी सांगितलं। त्यामुळे भुजबळ आणि अजित पवार यांच्यामधला हा वाद आता फडणवीस सोडवणार की हा वाद आणखी वाढणार याकडे लक्ष असेल। राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा स्वीकार करणार का? एक स्पष्ट प्रश्न आहे। हे बघा, यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही। मला जे काही बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्याबरोबर। धन्यवाद। राष्ट्रवादीत नाराज असलेले भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या। भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या भेटीनंतर भाजपमध्ये जाणार का या प्रश्नावर स्पष्ट उत्तर देणंही टाळलंय। राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा स्वीकार करणार का? एक स्पष्ट प्रश्न आहे। हे बघा, यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही। मला जे काही बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्याबरोबर। धन्यवाद। अजित पवारांनीच आपला मंत्रिमंडळातून पत्ता कट केला असा दावा करताना भुजबळांनी फडणवीसांची मात्र तोंड भरून स्तुती केली। मंत्रिपदावर 8 ते 10 दिवसात मार्ग काढण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचं भुजबळ म्हणाले। असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं? छगन भुजबळ काही संपला नाही ना? आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। 8-10 दिवस मला तुम्ही द्या। 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। आणि माझी आपल्याला विनंती आहे, असं सुद्धा सांगा सगळ्यांना, ओबीसी नेत्यांना, त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक 10-12 दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल, काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू। काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला। वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते, कधी काही थोडस जुन्यांना पण इथं संधी न देता केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे। ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार कुठं तर सुभर देखील कमी पडणार नाही। परंतु कधी कधी कारण नसताना गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेणं हे बरोबर नाही। पक्षात कोणाला मंत्रिपद द्यायचं आणि कोणाला नाही याचा निर्णय पक्षप्रमुखांचा असतो, पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर भुजबळ आणि अजित पवारांची एकही भेट झालेली नाही। भुजबळ आणि अजित पवारांमध्ये सध्या संवादच नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे अजित पवारांना न भेटता थेट मुख्यमंत्र्यांनाच भेटण्याचा मार्ग भुजबळांनी अवलंबलाय। चर्चेनंतर त्याने एवढं सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला, याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचा सुद्धा मोठा वाटा आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे। तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवत आहे, मात्र भुजबळांचा प्रश्न सुटताना दिसत नाही। आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, चर्चा आहे ते दिल्लीला देखील जातील, दिल्लीला जाणार नाही। तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने। नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीनं भुजबळांऐवजी माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदाची संधी दिली आहे। मंत्री झालेल्या माणिकराव कोकाटेंच्या कार्यकर्त्यांनी सिन्नरमध्ये मोठमोठे बॅनर लावले, पण या बॅनरमधूनही भुजबळांचा फोटो गायब आहे। त्यामुळेच भुजबळांना राष्ट्रवादीतही विरोध असल्याचं चित्र आहे।
छगन भुजबळांना कोणी वादा केला होता? राज्यसभेचा वादा होता. आता ठीक आहे, होईल ना. मग अजून कुठं पळून चाललंय? कुठून राज्यसभा पळून चाललंय? अजून कुठं वेळ झालाय? आताशी 4 दिवस झाले सरकार स्थापन होऊन. दम तर काढला पाहिजे ना. नाही, त्यांना जे वाटतं त्यांनी मागावं ना. आपण मला काय वाटतं, मला वाटतं भुजबळांनी पंतप्रधान व्हावं देशाचा. मला काय वाटतं याच्याशी काय मतलब आहे? जशी वॅकन्सी निर्माण होईल, जशी जागा निर्माण होईल, जशी मागणी असेल आणि जसं नेतृत्वाला विचार करण्याला संधी मिळेल त्याप्रमाणे होतं कालांतराने. आम्ही आता 5 टर्म झाल्या, आम्ही वाट बघितली ना. आम्ही थांबलो का? आम्ही बोललो काही त्यांच्या विरोधात? आता 20 वर्ष मंत्रिमंडळात मंत्री आहेत आम्ही, पण 15-20 वर्ष त्यांच्याबरोबर नाही. पक्ष सेपरेट झाला त्यावेळेस त्यांना मंत्रिमंडळात शपथ दिली. आमच्यापैकी कोण आमदार नाराज होतं? कुणी बोललं का आमच्याकडे? आपण मीडियाला येऊन आम्ही नाराज आहोत, आम्हाला मंत्रिमंडळात विचारलं नाही. म्हणजे लोकांना काय वाटतं, लोकांनी काय करावं हे काय माझ्या हातात नाही. त्यांनी पोस्टर जे लावले असतील ते कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत, मला विचारून लावलेले नाही. मी लावलं की एखादा पोस्टर मी लावलं आणि त्याच्यामध्ये भुजबळांना कट केलं असं आहे का तुम्हाला दिसतं? भुजबळांनी अजित पवारांविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे आणि पक्ष सोडण्याचे संकेत देताना फडणवीसांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे भुजबळ नेमका काय निर्णय घेणार बघूयात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.